श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. काल जो व्हिडिओ टाकला तुम्ही त्याला पण भरपूर असं चांगलं प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि खूप जणांना म्हणजे असं पुढचं ऐकण्याची इच्छा आहे. खूप जणांना असं वाटतं की म्हणजे नेमकं आत्ता पण असं कुठं होतंय का, आत्ता पण असं होऊ शकतंय का, असं बऱ्याचशा प्रश्नाची उत्तरं मला तुम्हाला द्यायची आहेत. आणि जेव्हा मी नाशिकला होते, जेव्हा माझ्यासोबत हे सगळं काही घडत होतं, तेव्हा एका साईडला माझ्या मिस्टरांसोबत पण भरपूर असं काही घडलेलं होतं. त्यांना पण खूप त्रास दिला गेला, त्यांना पण टॉर्चर केलं गेलं आणि त्यांना बंदी करून ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतरला मी तिकडं नाशिकमध्ये 6 महिने होती आणि माझं मी घर सोडलं होतं, घरी घर होतं, पसारा. आता घर म्हणल्या जागी एक वस्तू नसते ना, सगळं पसारा वगैरे सगळ्या गोष्टी असतात. त्या अक्षरशः त्यांनी मला 3 ते 4 दिवसांनी मला कॉल आला. कॉल आल्याच्या नंतरला असं बोलले गेलं, की "तुझ्यामध्ये किती दम आहे हे बघ, व्हिडिओ आम्ही तुझं घर पाडतोय." असं त्यांनी व्हिडिओ करत जे वाक्य बोलले, तसं व्हिडिओ बनवला त्यांनी आणि बुलडोझर लावून माझं घर पूर्ण पाडलं. ते वेगळं टेन्शन आणि मिस्टरांसोबत जे काही घडत होतं ते वेगळं टेन्शन. इतकं भरपूर असं टॉर्चर झालं आणि त्यावेळेला मला खरंच कोणीच साथ नाही दिली. मी सगळ्यांचेच हातापाया पडले. ज्यावेळेला मी पोलीस स्टेशनमध्ये कॉल केला, तिथं मला असं सांगितलं गेलं, की "तू यांच्या नादाला नको लागू. तुझे लहान लहान लेकरं आहे, तू जिवंत जर असशील तर तू कुठेही लेकरं घेऊन जगू शकतेस, लेकरांना सांभाळू शकशील. आणि जागेचं काय करते, आज ना उद्या तुला भेटेल. नको हे करू, यांच्या नादी नको लागू." असं बोलले ते लोकं मला. मग मला काय करणार आहे आता मी? जेव्हा पोलीस लोकं जेव्हा असं बोलतील, तेव्हा तर मी काय करू शकणार आहे? म्हणून मग मी काय केलं, शांत बसणंच सध्याला चांगलं आहे म्हटलं. शांत बसली. मी काहीच बोलली नाही, काहीच नाही, काहीच केलेलं नाही. मग त्यानंतरला मला लेकरांच्या टिस्या पाहिजे होते शाळेतून. टिस्या आणायला गेली. मला समजलं की ते लोकांनी टिस्या नाही देणार आहे. तिथे टिसी आणायला गेल्यानंतर मला पकडतील. मग मी तिथं गेले नाशिकला, दिनकर पाटीलला बोलले. त्यांना सांगितलं सगळ्या गोष्टी. तर त्या बोलले, की "तू शाळेत टाक" म्हणले इथं. मी तिथे शाळेमध्ये टाकले. शाळेत टाकल्याच्या नंतरला मला टिस्या आणण्यासाठी पण दिनकर पाटीलनी मदत केली आणि त्यांच्या एका फोनवरती मला लेकरांच्या टिस्या भेटल्या. टिस्या भेटल्याच्या नंतर मला गावाकडे जाऊन येण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन पण नाशिकवरनं भेटलं आणि तेव्हा मी पोलीस प्रोटेक्शन घेऊन लेकरांच्या टिस्या आणल्या. सगळं काही मग ठीक चाललं थोडे दिवस. मग त्याच्यानंतरला मग मी परभणीला गेले माझ्या मिस्टरांना भेटायला. त्यांना भेटायला ज्यावेळेला गेली, तेव्हा पाहते तर काय, त्यांना डायरेक्ट आतमध्ये टाकलेलं. त्यांना आतमध्ये टाकलेलं. मला त्यांना भेटू देत नव्हते किंवा माझं त्यांचं कसलंच कॉन्टॅक्ट नव्हतं, कसलं काहीच नव्हतं. आणि एवढी परेशान झाले आणि इकडं माहेरी तर हे लोकं त्रास देतच होते मला आणि माझ्या मम्मीला आणि 2 मुलांना. इकडं सासरी गेले तर इकडं वेगळं त्रास होतं. इकडं विचारूच नका इतक्या भयानक लेव्हलपर्यंत. तर इथे सासरी पण माझी जी किरायदारीण होती, त्यांचं नाव आशाताई म्हणून आहे. त्या काकूंनी मला एवढी मदत केली. ज्या वेळेला मला आणि माझा प्रीतम होता माझ्यासोबत, जे की तो 3-4 वर्षाचा असेल, जास्त मोठा नाही, 3-4 वर्षाचा होता. त्यावेळेला त्याला घेऊन मी तिथे गेली होती माझ्या सासरी. मला मारायला तिथं आले होते आणि कोणी नाही, घरचेच लोकं आले होते मारायला. त्या काकूनी काय केलं, ते येईपर्यंत मला काकूनी त्यांच्या माहेरी पाठवून दिलं, त्या काकूच्या, जे की आमच्या इथं किरायदार होते, म्हणजे भाडेकरू. त्यांच्या इथं त्यांच्या मुलाला गाडी दिली आणि मला आणि लेकराला काढून दिलं तिथून. तिथं गेलो, तिथं पण चौकशी होत होती. मग 4 दिवस मी आणि माझा प्रीतम शेतामध्ये राहिलेला आहे. 4 दिवस शेतात. माझा प्रीतम लहान होता आणि ते दात वगैरे काढतात ना लेकरं, त्यावेळेची गोष्ट आहे. दात काढत होता
आणि त्याची तब्येत एवढी खराब होती, अक्षरशः त्याला एवढे जुलाब लागलेले होते. तरी पण माझं लेकरू माझ्यासोबत तशा अवस्थेत राहिलं. सगळ्या गोष्टी त्रास काढला, सहन केलं, सगळं काही. म्हणजे डिटेलमध्ये सांगायच्या त्या गोष्टी. मला फक्त काय होतं, जास्त डिटेल डीपमध्ये घेतला ना व्हिडिओ लाँग होता. त्यामुळं मी शॉर्टमध्ये सांगते. आणि माझा जे मी पॉडकास्ट दिलेला आहे, द लाईफ स्टोरी पॉडकास्ट, त्या चॅनलवरती अजून पण माझं स्टोरी आहे, तर तुम्ही तिथे चेकआउट करू शकता जाऊन. आणि त्यानंतरला मी माझ्या मुलाला घेऊन इकडं परत आली. परत आल्याच्या नंतरला म्हणलं जाऊ दे, जे काही होईल ते होईल, म्हणलं जसं होईल तसं. त्यानंतरला एक दिवशी मग माझ्या मिस्टरांचा कॉल आला. ते सांगितले आशाला असं की मी बाहेर आलेलं आहे. तर त्यांनी डायरेक्ट तिकडून आल्याच्या नंतरला माझ्याकडंच आले, मला भेटले. मग असं तसं आमचं थोडंफार व्यवस्थित होतं. परत मग त्या लोकांनी आम्हाला काय करायचं होतं, बँकेमध्ये, म्हणजे आता आम्ही गावाकडेच राहत होतो, त्या बँकेमध्येच सगळे आमचे तिकडचेच व्यवहार होते. मला बँकेत जायचं होतं पैसे काढायला. आणि उस्मानाबाद बँक तुम्हाला माहिती असेल, उदगीरमध्ये जे कोणी लोक आहेत त्यांना ही बँक माहिती आहे. त्या बँकेचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतच नाही. त्याला फोनपे नाही आहे त्या बँकेला, म्हणजे ऑनलाईन कसलंच काही नाही आहे. सरळ सरळ पावती भरायची आणि स्लिप भरून पैसे काढायचे, स्लिप भरूनच पैसे टाकायचे, असं व्यवहार आहे त्या बँकेचा, अजून पण आहे. मग मला तिथं पैसे काढायला जायचे होते. आम्ही गेलो दोघंजणं. सकाळी रात्री 3 वाजता पोहोचलो. आम्ही ट्रेनने गेलेलो होतो. 3 वाजता तिथं पोहोचलो. 3 वाजता पोहोचवल्याच्या नंतरला बँक उघडेपर्यंत, बँकचा 10-10:30चा टायमिंग आहे, तोपर्यंत आम्ही स्टेशनला थांबलो. तिथं नाश्ता वगैरे केला दोघांनी. सोबत लेकरं वगैरे कोणीच नव्हते नेलेले. आम्ही दोघांनी गेलं. तिथे गेल्याच्या नंतरला बँकेमध्ये आम्ही जस्ट जाऊन एक 10 ते 15 मिनटं झाले असतील आम्हाला. 10 ते 15 मिनटामध्येच कोण काय माहिती कोणी टिप दिली त्या लोकांना की ही इथं आलेली आहे बँकेमध्ये म्हणून. सॉरी, कोण टिप दिली मला हे तर नव्हतं माहिती. मग ती जी बाई होती तिनं बुरखा घातलेला होता आणि सोबत 5 मुलं, म्हणजे माणसं होती. चांगली थट्टी माणसं होती, 5 जणं. आणि ते बँकेमध्ये आम्ही असं समोर बसून स्लिप भरतोय. ते आल्याच्या नंतरला मला माणसं ओळखायला नाही आले. ते माणसं आले आणि डायरेक्ट यांच्या खांद्यावर हात टाकलं आणि त्यांच्याशी बोलू लागले. मी म्हटलं कोणतरी असतील यांच्या ओळखीचे, आले असतील, आता इथं राहिलेले गावातले आपण, असतील म्हणलं, दुर्लक्ष केलं. ज्या वेळेला ती बुरखा घातलेली बाई माझ्यासमोर आली आणि तिचा आवाज ऐकला, मी अक्षरशः आत्ता पण सांगते, मला असं धडधड होते. मी जेव्हा सांगते का, तर मला आत्ता पण असं धडधड होते. ते सगळं माझ्या डोळ्यापुढं येतोय. म्हणजे मला सांगते वेळेस पण एवढा त्रास होते, तर त्या गोष्टी मी भोगल्यात. तर विचार करा मी त्या वेळेला काय काय सहन केला असेल. मग जेव्हा आवाज माझ्या कानावर पडला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी इतकी घाबरली, मला काहीच सुचेना. आणि बँकेमध्ये बरं का, इथं तिथं नाही. ह्या गोष्टी जर खोट्या किंवा चढून बडून असत्या तर मी असं म्हणजे गव्हर्मेंट जागा असलेल्या किंवा लिगली जागांचं स्पॉटचं नावं नसती घेतली. मी त्याला काही एक वेगळं सांगितलं असतं. पण त्या उस्मानाबाद बँकेमध्ये तिथं ज्या वेळेला त्या लेडीजचा आवाज ऐकला, त्या बाईचा, माझ्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. त्याच्यानंतरला तिनं तो बुरखावरचा असा, तोंडावरचा तो असा काढला पडदा. मग तर मला विचारूच नका मला काय झालं. तर मी इतकी रडायला लागली आणि तिथं जेवढे पण बँकेमध्ये लोक होते तेवढ्यांची अक्षरशः मी हातपाय जोडून मदत मागितली, पण कोणीही मदतीला पुढं आलेलं नाही, कोणीच नाही. मग त्या लोकांनी माझ्या मिस्टरांना पुढं घालून घेऊन गेले. माझा फोन फेकला, सगळा असा धिंगाणा झाला तिथं. मग मी तिथून बाहेर गेलीच नाही उठून. मी सांगते, माझ्या मिस्टरांना ते लोक घेऊन गेले, पण मी त्यावेळेला उठून बाहेर नाही गेली. मी जागीच बसून राहिली. मी म्हणलं मला यायचंच नाही. मग त्यांनी फक्त मिस्टरांना घेऊन गेले. त्याच्यानंतरला मी काय केले,
तिथून थोडा वेळ वाट बघितली. तिथून मी तिथे एक निटुरे म्हणून आहेत, जे त्यांचं चांगलं चालतं तिथं. तिथं त्यांच्या घरी गेली. ज्यांच्याकडं मी जॉबला होती शोरूमला, त्यांच्या तिथं गेली. त्यांना मदत मागितली. ती भेटायला तयार नव्हते. ते बोलले की "नाही, आता काही नाही होऊ शकत आणि तुम्ही जा इथून." मग तिथून गेली. तिथून परत मी रिटर्न बँकेत आली. मग काही कळेना. बँकेतले लोकं मला म्हणले की "इथं समोर पोलीस स्टेशन आहे." ग्रामीण पोलीस स्टेशन शहरी पोलीस स्टेशन सॉरी. तिथं उस्मानाबाद बँक अशी समोर आहे आणि त्याच्याच एकदम समोर अपोजिट साईडला एकदम समोर पोलीस स्टेशन आहे. तिथं जा. मग मी तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतरला तिथं कंप्लेंट केली. तिथं सगळ्या गोष्टी झाल्या. तर पोलिसांना सांगितले. त्यांनी काही लिहून घेतलं नाही, काही नाही. मग मी किती तिथं बराच दुपारी 1-2 वाजेपर्यंत मी तिथं बसली पोलीस स्टेशनला. मला आत्ता पण ना असं थरथर होते सांगते तर. 1-2 वाजेपर्यंत बसल्याच्या नंतरला त्या पोलीसवाल्यांनी समोर फोन केला. मला एवढं नव्हतं माहिती की त्या पोलीसवाल्यांनी त्यांनाच फोन केला, ज्यांनी माझ्या नवऱ्याला घेऊन गेला. ती बाई तिथं आली 4 माणसं घेऊन परत पोलीस स्टेशनला आणि मला पोलीस स्टेशनमधून उचललं गेलं. पोलीस स्टेशनमधून मला उचललं गेलं. तिथून उचलले मला त्याने ज्या ठिकाणी माझ्या मिस्टरांना म्हणजे तिच्या जी लेडीज होती, तिचा जो बॉस होता तिथला, त्यांचं जे आहे चोबाऱ्याला ऑफिस आहे. मी खून सांगते. चोबाऱ्याला ऑफिस आहे त्यांचं आणि ऑफिस अशी समोर एक रूम आहे. आतमध्ये असं खोल आहे खूप. म्हणजे नसतं का आतलं तळघर असल्यासारखं तसं ऑफिस आहे. तिथं नेलं गेलं. मला बसवले त्या लोकांनी. बसवल्याच्या नंतरला मग मी बसून राहिले. घाबरले तर खूप होती. माझा मोबाईल फोडला गेला. सगळा असं सत्यानाश केला त्यांनी की कॉन्टॅक्ट कुणाला करू नये. इकडं माझी मम्मी, लेकरं असे घाबरत होते की काय झालं आणि काय नाही. मग मी तरी असं दाखवून नाही दिले की मी घाबरली म्हणून. मी धिट्टपणानं बसली तिथं. धिट्टपणानं बसल्याच्या नंतरला मला थोडा वेळ कोणीच नाही बोललं. अर्धा 1 तास मी तिथं वाट पाहिली, बसली एकटीच. मला बाहेर जाऊ देत नव्हते. बाहेरून दरवाजा बंद होता आणि बाहेर 2 मुलं बसलेली होती. मग ती जी लेडीज नेली होती, जी बाई होती, ती लेडीज म्हणायच्या लायकीचीच नाही आहे. ती इतकी नीच आणि हलकट बाई आहे. ती बाई आली. त्यानंतरला ती बाई आली आणि ती बाई मला म्हणती, "मला 5 लाख रुपये दे आणि तू इथून जा." मी म्हटलं, "माझ्याकडं पैसे नाही आहेत आणि मी देणार नाही. मी पैसे अजिबात देणार नाही." तर ती मला धमक्या वगैरे दिल्या तिथं. म्हणजे भरपूर असं म्हणजे त्यांनी काही मला मारलं वगैरे नाही त्या टायमाला. त्यांनी फक्त मला शिवीगाळ केली आणि म्हणजे मानसिक त्रास खूप दिला त्यावेळेला. हां, हात नाही उचलला. म्हणजे मी जे खरं आहे तेच सांगते. त्यांनी माझ्यावरती हात नाही उचलला त्यावेळेला. मला खूप त्रास दिला बाकीच्या गोष्टीचा बोलून वगैरे आणि मग मी तिथं शांत राहिली. मग म्हणलं मला वॉशरूमला जायचं आहे. वॉशरूमला पण ती बाई माझ्यासोबत आली. माझं विचार असं की वॉशरूमला जायचं आणि तिथून पळून जायचं. पण मग ती सोबत आली. अक्षरशः मी तुम्हाला सांगते, ती बाई वॉशरूममध्ये माझ्यासोबत आली. मग मला नाविलाज होता. मग परत मी तिच्यासोबत परत तिथंच आली ऑफिसला ज्या ठिकाणी मला बसवलेलं होतं. मग तिथं असं करता करता रात्रीचे 8 वाजले. मग मी म्हणलं, "मला भूक लागली आहे." म्हणलं तर त्या लोकांनी बाहेरून जेवण मागवलं. मग मी म्हणलं, "मला नाही जेवायचं." म्हणलं, "हे तुम्ही जे मागवले ते नाही जेवायचं." म्हणलं. "एकतर तुम्ही याच्यातलं खा." म्हणलं, "सगळं म्हणजे सगळं थोडं थोडं तुम्ही खा, मग मी खाईन." असं बोलले मी. तर त्यांनी मला तिथं बोलले, "तू लई शहाणी आहे का?" म्हणे, "तुला आम्ही टेस्ट करून देऊ असं तसं. तुला इथं कापून टाकलं तरी आमचं कोणी काही करू शकत नाही. तुला पोलीस स्टेशनमधून आम्ही उचललं आहे. आमचं काही वाकडं झालं का?" भरपूर असं काही बोलले गेलं. तर मग शेवटी मग ते म्हणतात ना, आपल्याला भरोसा नव्हता येत. त्यामुळं मी काही बोलले नाही, काही नाही आणि जेवणही नाही केलं. पण मला भूक सहन नव्हती होत. मग मी बिस्किटचा पुडा मात्र खाल्ला आणि तिथे एक दादा होता.
त्या दादाला बोलली, दादा म्हटलं मला एक कॉल करू दे, म्हणलं माझी लेकरं घरी सोडून आलेली आहे मी, फक्त त्यांना सांगू दे मी सुखरूप आहे. तर त्या बिचाऱ्याने मला एक कॉल करायला मोबाईल दिला आणि जसा का तुम्ही मोबाईल घेतला, रिंग गेली आणि घरी कोणी फोन नाही उचलला. तिकडून तेवढ्यात ते लोक आले आणि ते फोन पण गेलं, बोलणं नाही झालं. मग त्यानंतरला मला तिथं रात्रीचं झोपायला मला तिथंच हे केलं. मी म्हटलं मी इथं झोपणार नाही म्हटलं, कारण तिथे सगळे मुलंच होते, जेंट्सच होते आणि एवढी भीती वाटत होती आणि त्यांची ती भाषा आणि त्यांची ती शिवीगाळ ती पाहून मला भीती वाटत होती. मग तिथून एक कल्पना टॉकीजपाशी एक समाजसेविकेचं घर आहे. तिचं नाव नाही माहिती मला, समाजसेविका आहे ती. तिचं घर आहे कल्पना टॉकीजजवळ. तिच्या घरी रात्री मला 2 वाजता घेऊन जाण्यात आलं. तिथं घेऊन गेल्याच्या नंतरला मग तिथं जेवण वगैरे हे केलं त्यांनी. मी म्हटलं मला जेवायचं नाही म्हटलं. मग झोप तर भरपूर आलेली होती, कारण रात्रभरचा प्रवास होता ट्रेनमध्ये जागे राहून केलेला आणि मला झोप येत होती आणि एकीकडे भीती पण अशी होती की मी झोपले तर मला मारतील किंवा माझं काही बरं वाईट होईल, माझ्यासोबत काही एक होईल, म्हणजे असे 100 अनेक प्रश्न माझ्या डोक्यामध्ये चालू होते. आणि माझ्या मिस्टरांना तर कुठं ठेवलं होतं याचा तर आता नव्हता, पत्ता नव्हता. त्यानंतरला मग मी काय केलं माहिती आहे का, अशीच बसले तिथं त्यांच्या इथं. बसल्याच्या नंतरला मला इतकं थरथर होतंय सांगते तरी. आत्ता पण जेव्हा विचार करते ना, असा अंगाला काटा येतो. मग तिथं बसले थोडा वेळ, झोप तर काही येईना. त्या दोघी बायका म्हणल्या तू झोपी जाय म्हणे निवांत, आता तुला पाठवणार नाही. मग मला झोप तर काही येत नव्हती. त्याच्यानंतरला ती रात्री 3-3:30 वाजले. 3:30 वाजता माझे मिस्टर एक इन्स्पेक्टर करण म्हणून आहेत, जे शहरी पोलीस स्टेशनला ड्युटी होती त्यांची, ती पण रात्रीच्या टायमाला. नेमकं ते तिथे यायला आणि खरंच ते देव माणूस धावून आलं आमच्यासाठी. मग माझ्या मिस्टरांनी त्यांना घेऊन त्यांच्या ऑफिसला आधी गेले, तिथे चौकशी केली, तिथं नाही भेटले मी. तर मग त्यांनी ज्या ठिकाणी मला बसवलेलं होतं, ज्या बाईच्या घरी, जी समाजसेविका होती, तिच्या इथं आणलं. मग माझ्या मिस्टरांच्या इथं अशी ब्लेड लागलेली होती, रक्त आलेलं होतं. तर ते त्यांनी मला नंतरला सांगितलं स्टोरी. मग ते पोलीसवाल्यांनी मला बोलवायला सांगितलं. ज्या वेळेला आम्ही सीड्या उतरून खाली येत होतो, त्या दोघी लेडीज माझ्यासोबत होत्या. त्या बायका, त्या हलकट नीच नालायक बायका, त्या दोघी माझ्यासोबत होत्या. त्या मला सांगत होत्या की तिथं जर विचारलं, मी माझ्या मर्जीनं इथं आली आहे आणि मला काही त्रास दिला नाही असं सांग त्यांना म्हणून. मी 1 नाही 2 नाही, मी काहीच नाही बोलली, जोपर्यंत की मी त्यांच्याजवळ नाही जात. मी त्या पोलिसांच्या जवळ गेल्या ज्या वेळेला मी माझ्या डोळ्यानं माझ्या नवऱ्याला समोर बघितले, त्यावेळेला माझ्या जीवात जीव आलं आणि मी पटकन आधी गेली, त्यांच्याजवळ गेली आणि तिथून मग पुढचा प्रवास चालू झाला. त्या लोकांनी मला पोलीस स्टेशनला नेलं, तिथं रात्रभर बसवले आणि त्याच करण म्हणून नाव आहे त्या पोलिसांचं, त्या सरांचे आज पण मी उपकार नाही विसरत. त्या सरांनी मला अहमदपूरच्या गाडीमध्ये बसून अहमदपूरपर्यंत पोलीस प्रोटेक्शन देऊन आम्हा दोघांना तिथून काढून दिलं. तर व्हिडिओ खूप लाँग होत आहे, त्यामुळं मी याच्या पुढचा पार्ट तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर व्हिडिओ प्लीज नक्की बघा आणि तुमचा जसा मला प्रतिसाद भेटतो आहे, मला इतकी म्हणजे आशा वाढत चालली आहे माझ्या मनातली, की मला नक्कीच माझी जागा आणि माझं घर, माझ्या पप्पाचं शेवटचं आठवण मला नक्कीच परत भेटेल. आशा खूप आहे तुमच्यावरती माझी, तर प्लीज ही आशा तुटू देऊ नका. तर मी याच्यानंतरचं पण सांगते आणि मी सांगते, मी एकटीच नाही आहे ह्या अशा गोष्टींमध्ये. आमच्या गावातले भरपूर जण आहेत जे अशा गोष्टीमध्ये अडकलेले आहेत आणि कदाचित ते माझ्यामुळं, जर समजा माझ्यामुळं ते पण हिंमत करतील, ते पण पुढं जातील,
ते पण त्यांच्या तावडीतून त्यांचं जे काही असेल म्हणा, हे बघा कुणाचं कोरभर बी जरी असलं ना, तरी ते त्याच्या मेहनतीचं आहे. तर ते मिळवण्यासाठी ते थोडंफार तरी धडपडा करतील आणि ह्यांचं जे अत्याचार आहे गरिबावरती, ते कुठेतरी ना कुठं जाऊन थांबल, हीच एक आशा आहे. तर प्लीज याच्या पुढचा पार्ट मी उद्याच्या पार्टमध्ये कव्हर करेन. याच्या पुढची स्टोरी जी आहे ती पुढच्या पार्टमध्ये कव्हर करेन. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि प्लीज मला कमेंट करून सांगा मी जे करते ते बरोबर करते का. तर चला बाय बाय.